हॅलो. हॅलो गाईज. अगदी 1-2 मिनटामध्ये आपलं जे लाईव्ह सेशन आहे ते आता स्टार्ट होणार आहे. सो त्याच्यामुळे मी आता खास लाईव्ह करतो आहे. डायबिटीजवरती आपण खास आज चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत काही डॉक्टर्स देखील जोडल्या गेलेले आहेत. सो 1-2 मिनटामध्ये आपण आपल्यासोबत आपले सर देखील मॅम देखील दोन्ही आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. सुरुवातीला सगळ्यांना हॅपी नवरात्री. हॅलो. आपण अगदी 1 ते 2 मिनटात लगेच आपलं लाईव्ह चालू करणार आहोत. प्लीज इफ कोणी पॉसिबल असेल तर मला प्लीज सांगा की माझा आवाज येतोय की नाही. अगदी 1-2 मिनटात आपलं लाईव्ह स्टार्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण डायबिटीजवरती डिस्कस करणार आहोत. हे लाईव्ह माझं फक्त या इंटरव्ह्यूसाठी आहे. सो त्याच्यामुळे प्लीज बाकी कोणी मला याच्यावरती रिक्वेस्ट करू नका. मी ॲक्सेप्ट करू शकणार नाही आहे. इथे आपल्याला आता डॉक्टर्स काही वेळातच जोडले जाणार आहेत आणि लगेच आपण हे करणार प्रोग्राम स्टार्ट करतो. सो पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या खूप मनापूर्वक अशा शुभेच्छा. डायबिटीजवरती आपण आज खास डिस्कस करतो आहे. येस, बरं आहे. सो अगदी 1 ते 2 मिनिटात आपलं लाईव्ह सेशन स्टार्ट होईल आणि त्याच्यानंतर आपण हे करूयात. ओके मॅम. मॅम तुम्हाला आवाज येतोय माझा? हो हो हो, येतो येतो. ओके. सो आपण लगेच चालू करूयात. शुअर शुअर. ओके. थोडा सो सगळ्या सगळ्यांना मी अगोदरच सांगतो, थोडासा आजारी पण आहे आणि अचानक सगळं काही स्टार्ट झालंय. तो थोडाफार चुकू शकतो आज, पण आपलं हे छान सेशन होईल हे नक्की मला माहिती आहे. तर नवरात्रीच्या सगळ्यांना अगोदर शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सर्वांचा लाडका आरजे प्रशांत आणि आज मी तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत करतोय. लाईव्ह आपण बऱ्याचदा घेतलं, पण आपला खूप गॅप झाला होता आणि त्यानंतर आज पुन्हा आपण जोडला गेलाय. सो गाईज, आपल्याला माहिती आहे की डायबिटीज आपण अगोदर खूप कमी ऐकायचो, पण सध्या डायबिटीज हा प्रकार आपल्याला जास्त ऐकायला मिळतोय. आपल्या मित्र म्हणा किंवा नातेवाईकांमध्ये हा जास्तीत जास्त आपल्याला ऐकायला मिळतोय. इव्हन आपल्या फॅमिलीमध्ये देखील काही जणांना डायबिटीज आजकाल होत आहे आणि महिलांमध्ये याचं जास्त प्रमाण वाढलंय. सो याच विषयावरती आपण काही चर्चा करणार आहोत. यामध्ये गैरसमज आहेत. साखरेमुळेच फक्त डायबिटीज होतो का, या गोष्टी पण आहेत. सो त्याच्यामुळे आज आपण त्यावरतीच खास डिस्कस करणार आहोत. डॉक्टर स्नेहल कुलकर्णी मॅम आपल्यासोबत आहेत, डायबिटीज तज्ज्ञ. आणि मॅम, वेलकम तुमचं आपल्या या खास सेशन मध्ये. थँक्यू सो आपण थँक्यू. जो जास्त वेळ न घेता आपण आपल्या प्रोग्रामला लगेच स्टार्ट करूयात. आणि अनेक प्रेक्षक त्यांचे काही क्वेश्चन असतील तर आपण लास्टला ते घेणारच आहोत. पण तत्पूर्वी मला सुरुवातीला विचारायला आवडेल, सध्या महिलांमध्ये हा आजार आपल्याला जास्त बघायला मिळतो आणि खूप गंभीर आजार म्हणून आता डायबिटीज आहे. अनेक जणांचे वेगवेगळे गैरसमज देखील आहेत. सो पहिला प्रश्न मला असं विचारायला आवडेल की नेमकं डायबिटीज म्हणजे नेमकं काय आहे आणि ते महिलांमध्ये इतकं का वाढत आहे? डायबिटीस विषयी जर बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाची आणि बेसिक गोष्ट मी अगदी सोप्या भाषेत सांगेन. रक्तातली ग्लुकोजची लेवल वाढणं किंवा रक्तातली शुगर वाढणं म्हणजे आपण त्याला डायबिटीस म्हणतो, बरोबर. पण ही रक्तातली शुगर का वाढते? कारण असतंय इन्सुलिन रेझिस्टन्स.
आता इन्सुलिन रेझिस्टन्स, आता हे सगळे मेडिकल टर्म समजायला नॉर्मल लोकांना बरंच कठीण होईल, म्हणून सोप्या भाषेत हम्म, सांगायचं झालं तर इन्सुलिन म्हणजे एक चावी आहे. ओके. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे ते गंजलेलं कुलूप आहे. आता घरात जायचंय म्हटल्यानंतर ते कुलूप उघडून आपल्याला घरात जावं लागणार आहे. कुलपाची चावी आहे इन्सुलिन, आणि आपल्याला घरात जायचंय, आपण आहोत शुगर. घरात जायचंय हम्म. म्हणजे सेलमध्ये एंटर करायचंय ग्लुकोजला. पण होतंय काय की इन्सुलिन काम नीट करत नाही. इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, त्यामुळे इन्सुलिन काम नीट करत नाही, आणि म्हणून ती चावी कुलपाला नीट लागतच नाही, आणि त्यामुळे ग्लुकोजला सेलमध्ये एंट्री मिळत नाही, आणि म्हणूनच ओके. डायबिटीसच्या लोकांमध्ये शुगर वाढलेली असते. ओके. महिलांवर त्याचा परिणाम पुरुषांपेक्षा वेगळा कसा होतो? तसं बघायला गेलं तर महिलांमध्ये जनरली आता मेल आणि फिमेल दोघांमध्येही डायबिटीस मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. पण युजली महिलांमध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं. कारण महिलांमध्ये कसं आहे की मेनाज पासून, म्हणजे अगदी पिरियड्स यायला सुरुवात होते त्यापासून, तर दर महिन्याला हार्मोनल चेंजेस हे होत असतात. ओके. आणि त्या हार्मोनल हम्म. चेंजेसमुळे काय होतं की पुढे पीसीओडी झाले, बाकी लाईफस्टाईल चुकीची असल्यामुळे मग पुढे हे सगळे प्रॉब्लेम्स इझिली त्यांना अडॉप्ट होतात, आणि म्हणूनच महिलांमध्ये डायबिटीस जरा अधिक प्रमाणात दिसून येतो असं मला वाटतं. ओके. ओके. म्हणजे डायबिटीज अगोदर मी जसं सुरुवातीला बोललो की अ, आपल्याला जास्त ऐकायला मिळत नव्हतं, पण आता वाढती जीवनशैली, बदलती जीवनशैली, सगळ्या या गोष्टींचा देखील मला वाटतं त्यामध्ये खूप मोठा नक्कीच, पार्ट आहे. नक्कीच. सो गेस्ट गेस्टनल डायबिटीज, आई व बाळावर होणारे धोके, अ, याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल. ओके, ओके. इट्स जेस्टेशनल डायबिटीज. जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे आपण काय म्हणतो की ड्युरिंग प्रेग्नन्सी जो डायबिटीस होतो, म्हणजे येस. गरोदरपणात होणारा जो मधुमेह आहे त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो खरं तर. आणि यामध्ये कसं होतंय की आईला धोका एक असा असतो की ड्युरिंग डिलिव्हरीच्या टाइमला आईला एकतर बीपी वाढलेलं असतंय, आणि त्याचबरोबर प्रीक्लाम्शियामध्ये तिची डिलिव्हरी लँड होऊ शकते. प्रीक्लाम्शिया म्हणजे कदाचित फिट्स येऊ शकतात. ठीक आहे. ओके. आणि त्याचबरोबर दुसरं कॉम्प्लिकेशन मग असंही दिसून येतं की त्यांच्यामध्ये मोस्टली सिझारियनच करावं लागतंय, सी सेक्शन करावं लागतंय, किंवा मग त्यांना इव्हन आफ्टर डिलिव्हरी पण काही वेळेला डायबिटीस कंटिन्यू राहतो जेस्टेशनल डायबिटीसमध्ये. आणि बाळांचं पण असंच होतं की बाळांना पण जन्मानंतर काही वेळेला डायबिटीस कंटिन्यू होतो, किंवा मग बाळ जसं जन्माला बाहेर आल्यानंतर अचानक ग्लायसेमियामध्ये जातं. हायपोग्लायसेमिया म्हणजे काय की शुगर कमी होतं. तो ओके. हे सगळे कॉम्प्लिकेशन्स युजली दिसून येतात. ओके. ओके. डायबिटीज झालंय, याच्यामध्ये जर डायबिटीज आपल्याला झालेला असेल, ते म्हणजे आयुष्यभरच औषधं घ्यावं लागतात का? म्हणजे हा सगळ्यात मोठा मला आता याचं मलाही आन्सर माहित नाहीये, पण हा गैरसमज आहे की हे खरंच ट्रूथ आहे की पूर्ण आयुष्यभर, आता एकदा डायबिटीज झाली की ती सॉल्व्हही होणार नाहीये आणि पूर्ण आयुष्यभर औषधं घ्यावे लागणार आहेत का? ओके. सी कसं असतं ना, आता डायबिटीस रिव्हर्स होतो, नो डाऊट. पण मग त्यासाठी बऱ्याच कंडिशन्स असतात. आता जेव्हा डायबिटीस रिव्हर्सल ट्रीटमेंट आपण स्टार्ट करतो त्यावेळेला बऱ्याचसे इन्व्हेस्टिगेशन केले जातात. सगळ्यांमध्येच डायबिटीस रिव्हर्स होईल का, तर असं नसतं. आता ज्यांच्यामध्ये टाईप 1 डायबिटीस आहे त्यांच्या डायबिटीस रिव्हर्स करणं जरा कठीण असतं, जरा म्हणजे खूपच जास्त प्रमाणात कठीण असतं, ऑलमोस्ट इम्पॉसिबल. आणि कारण काय असतं, त्यांच्यामध्ये बिटा सेल्स जिथून इन्सुलिन तयार होतंय, इन्सुलिनची जी कंपनी आहे तीच खराब असते, त्यामुळे इन्सुलिनच तयार होत नाहीये म्हटल्यानंतर मग तिथे आपण बाकीच्या गोष्टींनी काही उपयोग नाहीये ट्रीटमेंट करून. सो तिथे रिमिशन करू शकतो, रिव्हर्सल नाही करू शकत. सो इट ओके. डिपेंड्स ऑन पेशंट अँड देअर कंडिशन. ओके. ओके. थँक्यू सो मच मॅम. मी पुन्हा तुमच्याकडे परत येईलच, पण आपल्यासोबत डॉक्टर प्रेरणा निकम मॅम देखील आता जॉईन झालेल्या आहेत. महिला आरोग्य तज्ज्ञ, आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे, आणि आपण मॅमकडून देखील काही गोष्टी जाणून घेणार आहोत. तर मॅमकडे मला वळायला आवडेल. मॅम, वेलकम आपल्या या खास सेशन मध्ये. अचानक सगळं काही आपलं ठरलेलं आहे, पण तरी खूप मस्त, आणि हॅपी नवरात्री सगळ्यांना पुन्हा एकदा. आणि जे काही आता जॉईन झालेले आहेत त्यांना मी पुन्हा सांगतोय की आपल्याला काही रिक्वेस्ट येतात, बट आपण लास्टला काही हे करणार आहोत, क्वेश्चन आन्सर घेणार आहोत, सो त्यावेळेस तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. सो मॅम, मला तुमच्याकडे वळायला आवडेल. मधुमेह महिलांच्या शरीरात कसा बदल करतो, याच्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. मधुमेह म्हणजेच डायबिटीस, आयुर्वेदामध्ये त्याला मधुमेह. येस.
महिलांमध्ये तो कसा बदल घडतो. आता जर कोणाला डायबिटीज आहे किंवा डायबिटीज होण्याची शक्यता आहे तर त्या महिलेचं फास्टिंग शुगर वाढेल. फास्टिंगचा हा संबंध तुमच्या कॉर्टिसॉल हार्मोनशी असतो, जो आपल्या शरीरात स्ट्रेस हार्मोन म्हणून पण काम करतो. ज्यावेळेस हा स्ट्रेस हार्मोन वाढतो त्याच्यामुळे शरीरामध्ये बाकी सगळे घटक पण हार्मोन्स पण बिघडतात. ही सायकल बिघडल्यामुळे तुमची पिरियडची सायकल बिघडते आणि पिरियडची सायकल बिघडल्यामुळे मग पीसीओडी पीसीओएस हा प्रॉब्लेम सुरू होतो. त्याचबरोबर इन्फर्टिलिटी टुवर्ड्स पण स्टेप्स जातात. सो बेसिकली जो डायबिटीज आहे त्याचा संबंध कॉर्टिसॉल हार्मोन आणि तोच हार्मोन तुमच्या मेन्सेसची रेग्युलेट करतो. ओके. मासिक पाळी आणि हार्मोनल बॅलन्स आणि डायबिटीज यातील हॅलो. मेन्सेस रेग्युलर येणं याचा अर्थ की तुमची पाळी अगदी रेग्युलर आहे. जर तुमची येस. पाळी कुठेतरी मिसलीड होते, म्हणजे कधी मेन्सेस कमी दिवस आहेत, कधी जास्त दिवस आहे, कधी मेन्सेस 1 हा 2 महिना येतच नाही, त्यावेळेस तुम्हाला तुमचं डायबिटीज पण चेक करायला पाहिजे. तुमची फास्टिंग, HbA1c 3 मंथ स्टँडर्ड शुगर टेस्ट करायला पाहिजे. कारण की याचा संबंध असू शकतो. जर त्यांना ऑलरेडी पीसीओडी पीसीओएस डायग्नोस्ड आहे त्या फिमेल्सला लवकरच डायबिटीज होण्याची शक्यता असते. ओके. महिलांना डायबिटीज मध्ये साखरेची क्रेविंग, आयुर्वेदातील उपाय. सगळ्यात पहिले तर शुगर क्रेविंग हे आपण आजकालचे जे स्क्रीनमध्ये जे सारखं केक्स आणि पेस्ट्रीज बघतो तेच. त्याच्यामुळे जास्त होते असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे ती कंट्रोल करण्यासाठी चिया सीड्स आहेत आणि खूप सारे डिटॉक्स ज्युसेस आहेत. आयुर्वेदामध्ये त्याचा उल्लेख नसला तरी पण शरीराच्या घटकशी ते निगडीत आहे. तर सकाळी उठल्यानंतर जर आमला ज्यूस हे घेतलं उपाशी पोटी तर शुगर क्रेविंग्स बऱ्यापैकी कमी असतात. मिड मील्स ओके. मध्ये चिया सीड्स वॉटर घेतलं तर परत शुगर क्रेविंग्स कमी होतात. आणि मोबाईलमध्ये जर तुमच्या फूड ब्लॉग्स आणि इन्स्टावरती केकचे अकाउंट जास्त हॅबिट. असेल तर त्यांना मला वाटतं अनफॉलो करू शकतात. व्हेरी ट्रू, ओके. व्हेरी ट्रू. येस, हे देखील जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला आता हे देखील कळालं की सोशल मीडिया देखील तुम्हाला डायबिटीज साठी थोडस त्यांचाही पार्ट आहे. येस 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 येस. येस. योगा डाएट फॉलो करून पण पीसीओएस रिव्हर्स होत नसेल तर यावर उपाय काय असेल? याच्यावर उपाय हा विरेचन आहे. विरेचन ही अशी आयुर्वेदिक डॉक्टर कडून कन्सल्टेशन घेऊन ऑनलाईन घेतली किंवा ऑफलाईन, आणि ती पद्धत समजून घ्यावी की विरेचन कसं करतात. त्याच्या आधीचं स्नेहपान, त्याच्यानंतरची जी डाएट फॉलो करायचं ते, आणि विरेचनच्या दिवशी जे आपण टॅबलेट देतो किंवा ऑइल देतो त्याच्याने विरेचनमध्ये मोशन्स होतात. बेसिकली या मोशनचा उद्देश हा असतो की तुमच्या कोष्ठामध्ये जे काही दोष आहे त्याला बाहेर काढणं ही विरेचन प्रोसेस करते. जर पीसीओएस आहे आणि डायबिटीस किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी वेट लॉस केला आहे, डाएट पण फॉलो करताय, तर विरेचन ही सगळ्यात इम्पॉर्टंट थेरपी आहे आयुर्वेदाची जी तुम्हाला हेल्प करू शकते. ओके. म्हणजे आयुर्वेदाने देखील डायबिटीज हा बरा होऊ शकतो. डायबिटीज पण, पीसीओडी पीसीओएस, महिलांचे प्रॉब्लेम्स पण. येस येस. कंट्रोल याच्यानंतर मला आता आपण दोघंही आपण डिस्कस करूयात आपण दोघांसोबतही. मला विचारायला आवडेल की कंट्रोल न केलेल्या डायबिटीजमुळे त्वचा आणि केसांवरती किंवा वजनावरती याचा परिणाम कसा होतो किंवा होतो का? मला याचं उत्तर द्यायला आवडेल. डायबिटीज कंट्रोल न केल्यामुळे केसांमध्ये किंवा वजनावर फरक असा होतो की तुमचं फॅट स्क्रब आउट होत नाहीये. जे ग्लुकोज आहे ते बॉडीमध्येच कुठेतरी स्टोअर होत आहे. युजली काय होतं की आपण मेडिसिन्स घेतो की माझा डायबिटीज कंट्रोल राहील, पण तुम्हाला बरोबर. डायबिटीज कंट्रोल करण्यापेक्षा शरीराच्या बाहेर ती शुगर काढणं गरजेचं आहे. ती शुगर जर शरीराबाहेर नाही निघाली तर ती फॅट डिपॉझिशन करून वेट गेन होते. आणि त्याचबरोबर स्किनवरती पिंपल्स येणं, बिकॉज डायजेशन वीक होत जाणार, त्यानंतर हेअर लॉस होणं, ह्या गोष्टी पण लक्षात येतात. जसं जसं फास्टिंग वाढणार तसं तसं हार्मोनल इम्बॅलन्स वाढणार आणि ह्या गोष्टी वाढणार, आणि त्याचबरोबर विटॅमिन्सची पण कमतरता होणार. एक्झॅक्टली. मी इथे हे पण मेन्शन येस. करायला आवडेल मला की जसं आपण एक नळी आहे
एक्झाम्पल देईल. एक नळी आहे, एका नळीतून आपण पाणी टाकतोय, तर दुसऱ्या टोकाला ते पाणी अगदी लवकर पोहोचतं, बरोबर. आणि तेच जर का आपण दुसरी एक नळी घेतली, त्यात पाणीऐवजी जर का मध टाकलं, तर ते दुसऱ्या टोकाला अगदी स्लोली जाणार, राईट. तसंच आपल्या ब्लडचं पण होतं. विदाऊट शुगर, म्हणजे विदाऊट शुगर नाही, पण इन नॉर्मल रेंज ऑफ BSL असेल, नॉर्मल रेंज ब्लड शुगर लेवल असेल, तर ते ब्लड अगदी इझिली फ्लो होऊ शकतं टू द रूट्स. म्हणजे तुमच्या स्किनला झालं, हेअर्सना झालं, त्या टोकापर्यंत अगदी इझिली ते फ्लो होऊ शकतं. प्रॉपर ब्लड सप्लाय मिळतो तुमच्या हेअर्सना आणि स्किनला. पण तेच असं होतं की जर का शुगर वाढली, तर जसं मी मधाचं उदाहरण दिलं की मध एका साईडने नळीतून टाकल्यानंतर दुसऱ्या साईडने त्याला यायला वेळ लागणार ऍज कम्पेअर्ड टू द वॉटर. तर त्याच पद्धतीने हे शुगर वाढल्यानंतर ब्लडचं होणार आहे. त्याचा विस्कॉसिटी वाढणार आणि ते ब्लड इझिली फ्लो होणार नाही, आणि म्हणून मग ते स्किनला प्रॉपर ब्लड सप्लाय मिळत नाही, हेअर्सना ब्लड सप्लाय मिळत नाही, मग हेअर फॉल आणि बाकी स्किनचे प्रॉब्लेम स्टार्ट होतात. ओके. म्हणजे डायबिटीज जितकं आपण काही काही जणांना असं इझी वाटत असेल, काही जण त्याला खूप सिरियसही घेतात. पण थोडा काही गोष्टी आहेत की जे आपल्या बाह्य सौंदर्यावरती देखील डायबिटीजचा खूप इफेक्ट होऊ नक्कीच शकतो. नक्कीच. येस. महिलांमध्ये दीर्घकालीन गुंतागुंती, हृदय, मूत्रपिंड, हाडे या गोष्टीवर देखील मला तुमच्यासोबत डिस्कस करायला आवडेल की याचा देखील नेमकं काय गोष्टींवरती परिणाम होतो असं काय. वारंवार जर स्त्रीला लघवीला जायला लागतंय किंवा त्यांना सारखं ऍब्डॉमेन म्हणजे पोटाच्या ठिकाणी पेन आहे, तर त्या व्यक्तीने देखील सोनोग्राफी करायला पाहिजे आणि डायबिटीस चेक करायला पाहिजे. दोघांचाही संबंध आहे, कारण की जर सारखं युरिन इन्फेक्शन होतं याचा अर्थ युरिन मध्ये काहीतरी डिपॉझिशन आहे की जे तुमचं फिल्टर होत नाहीये. बऱ्याचदा युरिन रुटीन, फक्त एक युरिन रुटीन टेस्ट येते, ती युरिन रुटीन टेस्ट सुद्धा तुम्हाला सांगू शकते की तुमच्या युरिन मध्ये पस सेल्स आहेत का, शुगर सेल्स आहेत का, त्याचबरोबर रेड ब्लड सेल्स आहेत का. तर एक नॉर्मल शुगर टेस्ट आणि नॉर्मल युरिन टेस्ट तुम्हाला खूप जास्त हेल्प करू शकते. ओके. नक्कीच नक्कीच. येस. हा मॅम, तुम्ही काही बोलताय? जसं की मॅडम म्हटल्याच की हे एका साध्या टेस्टवरही आपल्याला लक्षात येणार. आणि मी नुकतंच एक्सप्लेन केलं त्याप्रमाणे जर का BSL कंट्रोल असेल, तर तुमच्या सर्व या व्हायटल्स ऑर्गन्सना, म्हणजे जसं की तुमच्या बोन्सना झालंय, हार्टला झालंय, किडनीला झालंय, ब्लड सप्लाय जर नॉर्मल होत असेल आणि हेल्दी होत असेल, तर त्याचे प्रॉब्लेम्स येणार नाही. पण तेच जर का तो शुगर रिच ब्लड असेल, तर नक्कीच ती शुगर जास्त प्रमाणात, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा नक्कीच धोकादायक असतो, त्रासदायक असतो. तर नक्कीच जर का शुगरही अतिरिक्त असेल, तर ते अतिरिक्त शुगर असलेलं ब्लड तुमच्या व्हायटल ऑर्गन्सला पण त्रासदायक ठरू शकतं. ओके. थँक्यू. मला याच्यानंतर असं विचारायला आवडेल, अगोदरच्या पॉइंटला आपण बोललो होतो की आपली जीवनशैली आता खूप चेंज होत चालली आहे. म्हणजे हे सगळ्यांच्याच बाबतीत असं नाही की फक्त महिला, तर त्यामध्ये आपलं खाणं म्हणा किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टी, पूर्ण कल्चर आणि या सगळ्या गोष्टी चेंज झाल्यात. तर त्यामध्ये आपला आहार बदललाय, झोप आणि या सगळ्या गोष्टी बदलल्यात. सो याच्यावरती म्हणजे यामुळे डायबिटीज कडे आपण जास्त वळतोय का, किंवा आपण काय गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये असायला पाहिजे की जेणेकरून आपण डायबिटीजला होण्याआधीच लांब करू. मला वाटतं डॉक्टर स्नेहल याच्यावर चांगलं उत्तर देऊ शकतात. येस. नक्कीच नक्कीच. सगळ्यात आधी बेसिकली मी हे सांगेल की तुमचं नेटफ्लिक्स बंद करा. स्क्रीन टाइम जेवढा ओके. कमी करणार दॅट्स मोर बेटर ऍक्च्युली. आणि ही एक पहिली बेसिक लाईफस्टाईल जर का मॉडीफाय करायची असेल, तर मी सगळ्यात आधी स्क्रीन टाइम कमी करा एवढं सांगेन. आणि त्या व्यतिरिक्त मग आपल्या रेग्युलर गोष्टी आहेतच, जसं की एक्सरसाइज मस्ट आहे. आणि अगदीच एक्सरसाइज नसेल शक्य, तर तुम्ही रोज सूर्यनमस्कार केले तरीही चालतात. आणि आता बघायला गेलं तर स्पेशली इन केस ऑफ फिमेल, जे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ दोघं बॅलन्स करण्याकडे त्यांचा प्रयत्न असतो, पण ते बॅलन्स करताना कुठेतरी त्यांची स्वतःच्याच हेल्थकडे दुर्लक्ष होत आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा हेच एक असेल की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करताना आधी अगदी डेली तुम्ही 10 सूर्यनमस्कार घातलेत तरी चालेल. आणि आहारामध्ये कमी खाण्यापेक्षा ना योग्य खाल्लेलं अगदीच चांगलं. म्हणजे बॅलन्स डाएट असला पाहिजे, रादर दॅन हेच खाल्लं पाहिजे किंवा हेच नको खायला. सो दिस वन विल बी बेटर असं मला वाटतं. सो मी याच्यामध्ये आता एक ऍड करू शकते की तुम्हाला माहिती असेल सगळ्यात जास्त बिझी व्यक्ती आहे डॉक्टर. तुम्ही बोललात की झोप होत नाही, दिवसा पण पॉसिबल नाहीये. तर याच्यामध्ये डॉक्टर्सचा खूप मोठा रोल असतो की त्यांना तर झोपच भेटत नाही आणि दिवसाही ते बिझीच असतात.
पण तुम्ही इमर्जन्सी कॉल आला बघितलं की रात्री असेल 11ला जा, 12ला जा, 2ला जा. जरी 1ला कॉल केला तरी डॉक्टर कॉल उचलतो. पण त्याच्या मागचं एक गोष्ट आहे की तुम्ही बघितलं असेल कन्सल्टंट्स युजली चालत असतात हॉस्पिटलमध्ये. तर जितके जास्त स्टेप्स होणार तेवढं जास्त तुमचं शुगर जे आहे ते मोबलाइज होतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे की तुम्ही जेवण केल्यानंतर बसून राहणं किंवा लगेच झोपणं हे टाळलं पाहिजे. म्हणजे रोज जेवल्यावर तुम्ही 20 मिनिटं तरी चालायला पाहिजे, ते दुपारी असो का सकाळी असो. आणि तुमच्या मोबाईलमध्ये एक फीचर येतो ज्याचं नाव आहे स्लीप मोड, तो येस. ऑन केला पाहिजे. त्याला एक टाइम सेट करा ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍटलीस्ट 6 to 7 आवर्सची झोप भेटेल. ओके. आणि मलाही या डिस्कस मधून हे देखील म्हणजे मला वाटतं की एकदा अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील सांगितलं होतं यावरतीच की तुम्ही तुमच्या स्क्रीन टायमिंग दररोज बघत जावा इव्हिनिंगला. मग ज्यावेळेस स्क्रीन टाइम बघतो ना त्यावेळेस मग आपल्याला कळतं की ओके आपण एवढं बघतोय म्हणजे. आणि येस, ते जेव्हा कळतं ना की मग तेव्हा बरोबर आपला स्क्रीन टाइम कमी होतो. बरोबर. येस. आणि ऑब्व्हियसली हे प्रत्येक वेळी म्हणजे डायबिटीस नाही तर प्रत्येक आजारामध्येच नेहमी बाहेर येतं अगदीच की अगदीच अगदीच. तुमचा अगदी अगदी मोबाईलमुळे बरोबर. तुम्हाला तुमचे डोळे खराब झालेत, मोबाईलमुळे आता डायबिटीज देखील. डोळ्यांमुळे मोबाईलमुळे मायग्रेन झालाय, मोबाईलमुळे येस. ट्युमर्स वाढतायत. तर येस. इवन मोबाईल कितीतरी सुसाइड्स तर आणि हे मोबाईलमुळे मोबाईलमुळे झालेले. डायबिटीस झाला की बाकी सगळ्याच आजारांना आपण आमंत्रण देतोय ओव्हरऑल. येस येस. तेच. तो स्क्रीन टाइम आपलं कमी करणं हे गाईज खूप गरजेचं आहे. यामधून आपल्याला हे तर जास्त कळालेलंच आहे. मला याच्यानंतर विचारायला आवडेल आधुनिक उपचारांसोबत आयुर्वेदाचे इंटिग्रेशन यावरती आपण डिस्कस करूयात. जसं तू बोलला आधुनिक उपचार म्हणजेच आता समजा पीसीओडी साठी आधुनिक इन्व्हेस्टिगेशन काय आहे, मॉडर्न इन्व्हेस्टिगेशन, तर सोनोग्राफी आहे. त्याचबरोबर काही हार्मोनल टेस्ट आहेत, त्याच्यामध्ये FS, HA, LH असे बरेच हार्मोन्स आहेत. आणि डायबिटीस साठी इम्पॉर्टंट आहे HbA1c फास्टिंग आणि पोस्ट प्रँडल शुगर म्हणजे जेवणानंतरची 2 तासानंतरची शुगर. हे सगळे आधुनिक टेस्टिंग झाले. पण डायबिटीज वरती जे आपण मेडिसिन्स घेतो ना ते युजली तुमच्या बॉडीमधली शुगर स्पाइक कमी करण्यासाठी असते. शुगर स्पाइक कमी होईल म्हणजे शुगर वाढणार नाही आणि मग ती डिफिशियन्सी म्हणजे तुमचं जे HbA1c आहे ते जास्त हायर साईड जाणार नाही. पण आयुर्वेद असं नाही सांगत. आयुर्वेद म्हणतं की तुमच्या शरीरात जो पण दोष आहे तो शरीराबाहेर काढा, म्हणजे शरीर शोधन करा. आता बघायला गेलं तर हे लोकांनाही माहिती आहे की आयुर्वेदमध्ये सगळेजण असं म्हणतात. पण सगळे विचार समजा एखादी सिस्ट आहे तर किंवा एखादा अबनॉर्मॅलिटी आहे तर मी ऑपरेशन करून बाहेर काढून घेईन. आयुर्वेदवाले कसे गॅरंटी घेतात विदाऊट ऑपरेशन आम्ही हे बाहेर काढून देऊ, तुमचं वजन कमी करून देऊ, तुमचं शुगर बाहेर काढून देऊ. तर त्याच्यासाठीच पहिले पंचकर्म करून बघा. तुम्ही पंचकर्मची कमीत कमी एकदा तरी व्हिजिट करायला पाहिजे पंचकर्म सेंटर्सला. तर तुम्हाला माहिती पडेल की तिथं थेरपी काय होते आणि एक्झॅक्टली हे कसं वर्क करतं. ऍक्च्युली ओके ओके. मध्ये आपल्याला एक क्वेश्चन आन्सर मध्ये आपण नंतर घेणारच आहोत पण एक कमेंट आली होती की ज्याच्यात एक जण बोलतायत की तुम्ही हा इंटरव्ह्यू सुद्धा आपण स्क्रीनवरूनच बघतोय, मोबाईलवरूनच पाहतोय. सो माझं काय म्हणणं आहे की आपण सांगितलं नाहीये की पूर्ण स्क्रीन ऑफ करा. थोडस स्क्रीन म्हणजे टाइम तुम्हाला लिमिटेड असला स्क्रीन टाइम लिमिट असला पाहिजे आणि आणि त्या डिजिटल ही लिमिटेड वेळेमध्ये गोष्ट तुम्ही आमचा इंटरव्ह्यू बघितला पाहिजे. चांगल्या गोष्टी येस बघा, येस. आणि त्याच्यासाठी वेळ डिजिटल घालवा. आपण जे येस आपल्यासाठी जे इनोव्हेशन येस येस हे सगळे आपल्या सुविधासाठी काढले. आता या स्क्रीनवरून तुम्ही इन्फॉर्मेशन घेताय तर हे येस वेगळं बरोबर. आहे. जे अननेसेसरी तुम्ही स्क्रोल करतात ते वेगळं आहे. एक्झॅक्टली येस येस एक्झॅक्टली. आणि शेवटी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा त्रासदायक असतोच, फक्त ते लिमिटेशन मध्ये असलं पाहिजे, मग काही त्रास नाही. येस येस. तुम्हाला ही पाळी अनियमित होणं, वजन वाढणं किंवा थकवा जाणवतोय का? तर हा भाग तुम्ही सगळ्यांनी नक्की ऐका. पुढचा भाग आपला आहे तो प्रेक्षकांसोबतही आपण Q&A आणि कमेंट्स वाचून प्रश्न ते विचारतील आपल्याला. आता तसं आपण क्वेश्चन हे करूयात. जर गाईज तुम्हाला डायबिटीज किंवा मधुमेह म्हणजे एकच आहे, पीसीओडी किंवा अशा गोष्टींसंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्याला कमेंट करू शकता. आता आपण त्यांच्यासाठी एक थोडा वेळ देऊयात. तत्पूर्वी आपण देखील डिस्कस करत राहूयात, जेणेकरून आपल्याला कमेंट्स येतील तेव्हा आपण लगेच स्टॉप करून कमेंट वाचूयात.
आता आपण थांबलोच आहेत, तर मी आमचे काही केस डिस्कशन सांगते जे आमच्यामध्ये येस. होतं. युजली कसं आहे की कोणती फिमेल आली आणि तिला इरेग्युलर मेन्सेस आहे तर लगेच तिला डायबिटीज होतं असं नाहीये. म्हणजे हा टॉपिक आपण घेण्याचं कारण असं आहे की पीसीओएस किंवा पीसीओडी झालेली जी महिला असते तिने जर व्यवस्थित डाएट रेस्ट्रिक्शन नाही केले किंवा वेट लॉस नाही केलं किंवा त्याची ट्रीटमेंट नाही केली, तो हा जो फॅट आहे जो तुमच्या ओव्हरीज वरती आहे तो जाऊन तुमच्या बाकी ऑर्गन्सला पण इफेक्ट करतो, ज्याच्यामध्ये पॅनक्रियाज वरती तो इफेक्ट करतो आणि मग बीटा सेल्सची जी इन्सुलिन बनवायची जी काही ताकद असते ती कमी होते आणि मग त्या महिलेला डायबिटीज होतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हा की तुम्ही मागच्या 3 वर्षापासून 2 वर्षापासून 1 वर्षापासून जर तुम्हाला इरेग्युलर मेन्सेस असतील, जर तुम्हाला याचा काही त्रास होत असेल आणि तुम्ही सोनोग्राफी केली असेल तर त्याच्याच बरोबर एक HbA1c किंवा एक फास्टिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली तुम्हाला इम्पॉर्टंट पॅरामीटर कळेल की तुमची फास्टिंग किती राहते आणि तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो का. जर होऊ शकतो तर डाएट मध्ये तसे चेंजेस करणं पण गरजेचं आहे. फास्टिंग ब्लड शुगरची नॉर्मल रेंज, पोस्ट प्रँडलची नॉर्मल रेंज आणि HbA1c ची नॉर्मल रेंज आपल्याला डॉक्टर स्नेहल सांगते. मी नक्कीच मेन्शन करू इच्छिते की सगळ्यात आधी तर दर 6 महिन्यातून जरी एक बेसिक टेस्ट करता आल्यात ना सर्व महिलांना तरी खूप चांगलं आहे. आणि ते बेसिक टेस्ट मध्ये पण खूप नाही पण अगदीच तुम्ही एक सीबीसी झालाय, कॅल्शियम लेवल झालीये, HbA1c झालं, BSL फास्टिंग पीपी म्हणजे पोस्ट प्रँडियल झालं, एवढं केलं तरी खूप झालं. तर फास्टिंग मध्ये जर का BSL बघायला गेलं तर 80:110 पर्यंत असलं तरीही ओके आहे. आणि पोस्ट प्रँडियल तुमची 140 पर्यंत असली तरीही चालतीये. पण आता या रेंजेस WHO नुसार चेंजेस होत असतात दरवर्षी. पण ह्या गोष्टींकडे लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे, कारण ह्या गोष्टी मॅटर करतायत. जर का तुम्ही दर 6 महिन्यात चेक करतायत आणि इफ यू फाइंड आउट की यू आर इन अ प्री डायबिटिक स्टेज, जर का प्री डायबिटिक स्टेजमध्ये असणार तर नक्कीच तुम्हाला तिथून प्रायमरीली ही ट्रीटमेंट स्टार्ट करणं लवकर फायदेशीर राहील. म्हणजे जसं आपण डायबिटीस रिव्हर्सल म्हणतो की डायबिटीस झाल्यानंतर त्याला रिव्हर्स करतोय, पण हे जर का प्री डायबिटिक स्टेजमध्येच आपल्याला इन्व्हेस्टिगेशन थ्रू लक्षात आलं तर त्याला रिव्हर्स करणं त्यापेक्षाही जास्त इझियर आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्या मेडिसिनचीही गरज लागत नाही, जस्ट विथ सिम्पल लाईफस्टाईल चेंजेस अँड डाएट प्लॅन. आणि डाएट प्लॅन म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना ती भीतीच येते की मग आपल्याला रोज काहीतरी सॅलड आणि रोज काहीतरी ते रेस्ट्रिक्शन्स युक्त डाएट असेल, तर असं पण नसतं अगदीच. तर एक बॅलन्स डाएट घ्यावा लागतो ज्यामध्ये तुम्ही अतिरिक्त शुगर फक्त कमी करायची आहे. शरीराला गरजेची आहे शुगर, पण असं नाही की शुगर लागणारच नाही, पण ती योग्य प्रमाणात. आता जर का तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्समुळे डायबिटीस होतोय तर त्या इन्सुलिन रेझिस्टन्सला कमी करणारे आपण काही मेडिसिन्स किंवा काही हर्ब्स देतो आणि त्याच्यानुसार मग तुमचा डाएट प्लॅन बनवतो, जे खूप इझियर होतं मग पुढे डायबिटीसला मेंटेन करणं. आणि पुढे जाऊन डायबिटीस किंवा मग ते आपल्या जनरेशननुसार पुढे तो कॅरी फॉरवर्ड करण्याऐवजी आपण लवकर ट्रीट केलेला, लवकर मॅनेज केलेला अधिक उत्तम असतं. ओके. यानंतर एक प्रश्न आहे मला विचारायला आवडेल. व्यायामाच्या बाबतीत अनेक जणांना आवड तर असते आणि करायचं देखील असतो, त्यांना कंटाळा नाहीये, पण कामात व्यस्त असल्यामुळं वेळ मिळत नाही, तर काय करायचं? जसं मी सांगितलं की जेवल्यानंतर 20 मिनिटं तरी चाला. 20 मिनिटं जरी तुम्ही जेवल्यानंतर चालले तर मला वाटतं तुमच्या दिवसभरात कमीत कमी 3000 स्टेप्स तरी होतील. येस. आपण आणि 10,000 स्टेप्स करायला पाहिजे, पण 10,000 नाही होते तर कमीत कमी 3,000 तरी करावा. आणि जर सिटिंग जॉब असेल, त्या पर्सनचा खूप जास्त सिटिंग जॉब आहे, त्यांनी तर ऑब्व्हियसली मध्ये मध्ये उठून थोडं चाललंच पाहिजे. पाऊण तासाने का असेना, अर्ध्या तासाने का असेना. जर ते पण पॉसिबल नाहीये तर तुम्ही बसल्या जागेवर स्ट्रेचिंग करू शकतात. तुमचं प्रत्येक बॉडी पार्ट ना हा एक सायकल सारखा असतो. जसं की एक सायकलला व्हील असते, नंतर तुमचं पुढचं हँडल असतं, प्रत्येक जॉईंट हलू शकतो. तसंच आपल्या शरीरातला प्रत्येक जॉईंट हाही हलू शकतो. त्यामुळे बसल्या जागेवरती तुम्हाला जो मुवमेंट करता येत असतील, फ्लेक्शन वगैरे रोटेशन करता येत असेल तर ते करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानेचे व्यायाम करा. मानेचे व्यायाम बसल्या जागेवरच होतात आणि चेअरवरती बसल्या बसल्याच तुम्हाला नेकचे रोटेशन्स करायचे, लेफ्ट राईट फिरवायचे आणि अप अँड डाऊन बघायचंय. नेक एक्सरसाइजेस पण खूप कमी लोक करतात आणि आपलं सतत काम हे लॅपटॉप वरती वगैरे असल्यामुळे आपण एकाच पोझिशन वरती असतो, तर ते नाही व्हायला पाहिजे. आपल्या बॉडीची काहीतरी मोबिलायझेशन व्हायला पाहिजे.
झोपेच्या आधी बेडवरती बसल्या बसल्या ओमकार करणं, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना, हे पण खूप महत्वाचं आहे आणि एक ऍक्च्युली व्यायामाचा प्रकारच आहे. याच्यामध्ये पण खूप सारे हार्मोन्स, तुमचा स्ट्रेस दिवसभराचा तो कंट्रोल होतो. तर एक टायमर सेट करून अगदी 10-15 मिनिटाचा ओमकार करावा बेडवरती बसल्या बसल्या, आणि त्याच्यानंतरही झोपले किंवा झोपेतून उठल्यावर पण हे केलं तरी पण चालेल. अगदीच इन्स्टा स्क्रोलिंग जरा कमी करून इकडे 5 मिनिटं दिलेले नक्कीच फायदेशीर ठरतील म्हणजे. मला वाटतं आता इंस्टाग्राम खाली मेसेज करेल, बॅन डॉक्टर स्नेहल टॉकिंग अबाउट माय पोस्ट. त्यातलं त्यात माझं पण. येस. गर्भधारणा किंवा प्रसूतीनंतर काय काळजी घ्यावी? कारण आपल्याला माहिती आहे प्रेग्नन्सीमध्ये अनेक वेगवेगळे व्हिडिओज बनवलेले आहेत किंवा पुस्तकं देखील अवेलेबल आहेत की तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. आपण प्रसूतीनंतर प्रेग्नन्सी म्हणजे बाळ झाल्यानंतरची काय काळजी घेतली पाहिजे यावरती मला ऐकायला आवडेल. सगळ्यात पहिले तर सगळे फॅमिली मेंबर्स आईला खूप हेल्प करतात आजच्या कंडिशन मध्ये. म्हणजे आपले पॅरेंट्स आपल्या मदर्सला बघितलं तर त्यांना जेवढा सपोर्ट सिस्टम नव्हतं तेवढा आपल्याला आहे. तर त्या सपोर्ट सिस्टमचा आपण वापर केला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला रेस्टिंग टाइम पॉसिबल आहे तर तुम्ही तेव्हा झोप काढा. म्हणजे त्या टायमिंगला तरी बाकी सगळं टेलिव्हिजन आणि असाईड ठेवून पूर्णपणे झोप काढा. म्हणजे बाळाला फिडिंग पण चांगली होते आणि आईची पण प्रकृती चांगली राहते. सेकंड थिंग, जेवढं कमी तुम्हाला टी, कॉफी, पिझ्झाज अँड ऑलचा इंटेक ठेवता येईल तेवढा ठेवा. आणि पहिले 6 महिने तरी घरातलं गरम अन्न जेवा. म्हणजे घरातलं गरम खाणं म्हणजे जी तुमच्या प्लेट आहे तुमच्या समोर त्यातलं जेवण गरम पाहिजे. ते सगळे द्रव्य गरम नकोय. म्हणजे बऱ्याच लोकांना हा मिसकन्सेप्ट असतो ऍक्च्युली की चटणी खायची आहे, ठेचा खायचा आहे कारण की गरम खायला सांगितलंय. तसं नाहीये. त्याच्याने तुम्हाला कॉन्स्टिपेशन आणि पाईल्स होतील. तुम्हाला जे प्लेट मधलं अन्न आहे ते गरम पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे पूर्ण ताजं असावं एकदम. पूर्ण कम्प्लीट बेड रेस्ट न घेता तिने पण थोडंसं वॉकिंग वगैरे करू शकतात. युजली नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन डिलिव्हरी दोघांमध्ये सांगतात की डिस्चार्ज नंतर तुम्ही नॉर्मल सगळं वॉकिंग वगैरे करा. तर बऱ्याच महिलांचं काय होतं की पोझिशनल त्यांचा बीपी लो होतो किंवा पोझिशनल जास्त राहिल्यामुळे शुगर वाढते कारण की मोबिलाइज नाही होते बॉडी. तर पॉसिबल असेल तर वॉकिंग वगैरे करा घरातल्या घरात. तुम्ही खूप जास्त व्यायाम नाही केले तरी पण चालेल. इन्स्टावरती बघून जिमला नाही गेले तरी चालतील पण चालायला पाहिजेच. येस. ऍक्च्युली. आणि याबरोबर मी हे पण रिकमेंड करेल की फॉर द फर्स्ट 6 मंथ जेव्हा ब्रेस्ट फिडिंग फेज असते आईची, त्यावेळेला डाएटकडेही तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. कारण युजली आपल्याला ज्या कॅलरीज मध्ये डाएट लागतोय ना त्यापेक्षा जवळजवळ 500 ते 750 कॅलरीज, किलो कॅलरीज जास्त आईला त्यावेळेला गरज असते. युजल तुम्हाला जे लागणार आहे त्यापेक्षा अधिक. सो त्या डाएटकडे पण तेवढंच लक्ष दिलं गेलं पाहिजे. जर का ते लक्ष दिलं जात असेल अँड अलॉंग विथ युअर जस्ट मुवमेंट्स आणि तुम्ही जे पायी चालतायत किंवा स्ट्रेचिंग करतायत बसल्या जागी, तेही अगदी उत्तम असतं त्यांनी. गर्भसंस्कारासाठी खूप सारे वर्कशॉप्स येतात पण त्याच्या ऐवजी डॉक्टर बालाजी तांबेंची एक पुस्तक आहे गर्भसंस्कारचं. येस, ते येस. मराठी, ऍक्च्युली हिंदी आणि इंग्लिश तिघी लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे आणि युट्यूब वरती पण फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. त्या प्रत्येक येस. आईने ऐकावं कारण की त्याच्यामध्ये प्रस्तुतीनंतर आईला घेण्याची काळजी आणि बाळाला होणारे जे आजार आहेत त्याच्यावरती जी बालगुटी यूज केली जाते किंवा त्याच्यावरती जे काळजी घेतली जाते ते व्यवस्थितपणे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ते न्यू ऍक्च्युली मॉम कॅन आयुर्वेद आन्सर इट प्रूव्हन सो आहे. वेल. येस. आणि ते आयुर्वेद प्रूव्हन आहे. म्हणजे हे पुस्तकांमध्ये पहिलेपासून लिखित आणि डॉक्टरांनी लिहिलेलं आहे. तर आजी आणि आईचं तुम्ही जेवढं ऐकताच तेवढंच या पुस्तकाचं पण ऐकलं तर चालेल. ते तेवढंच एक्सपिरियन्स्ड आहे. येस, बरोबर आहे. आधुनिक आणि आयुर्वेदिक उपचारांचा समन्वय मला ऐकायला आवडेल. आणि त्याच्यासोबत हाही प्रश्न की म्हणजे आपलं बऱ्याचदा असं घडतं की होमिओपॅथिक म्हणजे आपण नेहमी मला पटकन सर्दी झाली किंवा काही एक आजार असेल पटकन मी जाणार गोळी घेऊन येणार. बट आयुर्वेदामध्ये आपल्या डोक्यात असं असतं की नाही खूप वेळ लागेल असं तसं. सो याच्याबद्दलही डिस्कस करायला आवडेल की नेमकं हे किती चुकीचं आहे आणि काय आहे कसं. सगळ्यात पहिले तर प्रशांत, तुला नेक्स्ट टाइम जर सर्दी झाली ना तर तू सीतोपलादी चूर्ण घेऊन बघ आणि मधासोबत ते खाऊन बघ आणि मग मला ओके. सांग की तुला किती दिवसात बरं वाटलं.
बिकॉज हे खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग आहे की आयुर्वेद मेडिसिन्स हे लॉंग टर्म नंतरच रिझल्ट देतात. असं नाहीये. आयुर्वेदमध्येही ऍसिडिटीच्या गोळ्या आहेत, ऍसिडिटीचे सिरप्स आहेत आणि त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप सगळ्यांवरती औषधी आहेत आणि त्याचा पण लगेच रिझल्ट येतो. आयुर्वेद हे लॉंग टर्म साठी घ्यायला लागतं, हे लोकांचं कन्सेप्ट याच्यासाठी आहे बिकॉज लोक येतातच डॉक्टरकडे तेव्हा जेव्हा तो क्रॉनिक झालेला असतो. म्हणजे मला गुडघ्यांचा त्रास आहे पण ते आता ऑपरेशन सांगितलंय आणि मला आता ऑपरेशन नाही करायचं म्हणून तुमच्याकडे आलो. मला पायचा त्रास आहे पण मला आता ऑपरेशन नाही करायचं म्हणून तुमच्याकडे आलो. तुम्ही जर एवढ्या लेट येणार तर त्याचे तेवढे मेडिसिन्स चालू राहणार. जर तुम्ही बरोबर. कोणत्या डॉक्टरकडे गेले, ॲलोपॅथी डॉक्टरकडे जरी गेले तरी त्यांनी जर तुम्हाला मेडिसिन दिली तर ती मेडिसिन काय लगेच बंद होत नाही. मला असं वाटतं डॉक्टर 1 महिन्यानंतर फॉलोअपला या, 2 महिन्यानंतर फॉलोअपला या आणि तुम्ही ती औषधी 3-3 वर्ष, 7-7 वर्ष खातात आणि त्याचे साईड इफेक्ट गुगल केल्यावर तुम्हाला आठवतं की अरे बापरे याचे साईड इफेक्ट आहेत. तसं आयुर्वेदाचे सगळे मेडिसिन्स प्रिस्क्राइब्ड बाय डॉक्टर्स आर सेफ. सो आयुर्वेद हे नक्की तुम्ही सर्दी, खोकला, ताप याच्यासाठी घेऊ शकतात. येस. आणि जसं हे डायबिटीसचं आपलं सेशन आहे तर इंटिग्रेटेड मेडिसिन्स डायबिटीस मध्ये सुद्धा इव्हन आपण रिव्हर्सल करतो त्यावेळेला आपल्याला ॲलोपॅथी मेडिसिन्स जे चालू आहेत ते तसेच चालू ठेवूनच आपण अलॉंग विथ द आयुर्वेदिक मेडिसिन्स ते रिव्हर्स करत असतो. आणि मग हळूहळू त्या मेडिसिनचं रिमिशन म्हणजे हळूहळू त्यांचे ॲलोपॅथी मेडिसिन्स कमी करतो आणि आपली जे आयुर्वेदिक मेडिसिन्स आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन अलॉंग विथ द डाएट चालू ठेवतोय ते आपण वाढवतो. जसं का एक लाईफस्टाईल प्रॉपर होते पेशंटची तसे ॲलोपॅथी मेडिसिन्स आपण हळूहळू बंदही करतो. सो ह्याच पद्धतीने ही इंटिग्रेटेड मेडिसिनल प्रॅक्टिस होत असते ऍक्च्युली. म्हणजे म्हणायचं तात्पर्य हे की तुमची जर एखादी गोळी चालू आहे डायबिटीससाठी किंवा दुसरी एखादी बीपीची गोळी चालू आहे तर ती लगेच बंद करणं गरजेचं नसतं. बिलकुल नाही, बिलकुल नाही. जसं जसं ट्रीटमेंट घेणार आयुर्वेदची, तुम्ही जशी जशी ट्रीटमेंट घेणार तुमचे सिम्पटम्स जसे जसे इम्प्रूव्ह होणार तसे मेडिसिन आपण टिपर करत जातो. म्हणजे पहिले हाफ करतो, डोस कमी करतो, मग 1 टाइम करतो आणि मग नील करतो. ही अशी प्रोसेस फॉलो केली जाते आणि ती मॉडर्न इन्व्हेस्टिगेशनशी रिलेटेड असते. म्हणजे तुमचं जे काही पॅरामीटर्स आपण नोट केले त्या पॅरामीटर्स वरतीच आपण हे मेडिसिन प्रॅक्टिस करतो. ओके. आणखीनही आपण पुन्हा एकदा सगळ्यांना सांगू इच्छितो की डायबिटीज वरती आपण सध्या डिस्कस करत आहोत आणि आणखीन आपण 1-2-3 मिनिटं आपण आहोत इथे थांबलेलो लाईव्ह वरती. तर कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही अजूनही विचारू शकता. महिलांसाठी आपण खास आज डिस्कस करत आहोत. डायबिटीज बद्दल आपले समज आणि गैरसमज अनेक असतात. त्याच्यामुळेच आपल्यासोबत प्रेरणा मॅम आणि स्नेहा मॅम आहेत. तो तुम्ही विचारू शकता. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्ही त्यांना पर्सनली भेटू शकता त्यांच्या क्लिनिक्स मध्ये आणि त्यांचं इंस्टाग्राम देखील आपल्यासोबत आता सध्या जॉईनच आहेत. तर तुम्ही तिथे त्यांच्याशी जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही तिथून कॉन्टॅक्ट करू शकता. मला याच्यानंतर पुन्हा एकदा असंच विचारायला आवडेल की आता आजपासून नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीला विरोध करायचा नाही आहे पण कोणत्या व्यक्तींना उपवास केला पाहिजे की हे खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा आपली आई आजारी असते पण एक ते भावनिक गोष्टी जोडल्या गेलेल्या असतात त्याच्यामुळे ती कधी आपलं ऐकत नाही. पण याचा दुष्परिणामही आपल्याला बऱ्याचदा बघता येतो. तर मग जर आपल्याला उपवास तर धरायचाच आहे पण मग आपण त्यावेळेस आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय आहार ठेवला पाहिजे जो उपवासालाही चालणारा असेल आणि तो आपल्या शरीराला काही त्रासही देणार नाहीये. नक्कीच. सगळ्यात आधी तर मी मेन्शन करेल या ठिकाणी की बाबा जो एक ट्रेंड आहे साबुदाणा म्हणजे उपवास इज इक्वल टू साबुदाणा, तर हा ट्रेंड आधी संपवला पाहिजे. कारण साबुदाणा रेकमेंडेड नाहीये साबुदाणा ऍक्च्युली. कारण त्यातूनच एवढी जास्त प्रमाणात शुगर ट्रिगर होतीये की बाकी तुम्ही तुमच्या डेली रुटीन मधून एवढी ट्रिगर होत नाही जेवढी तुमच्या एक टाइमच्या जस्ट 1 प्लेटच्या साबुदाण्याने ट्रिगर होते. सो तो आधी बंद केला पाहिजे उपवासाला, माझं हे पहिलं रिकमेंडेशन असेल. आणि त्याबरोबर उपवास सगळेच करू शकतात. फास्टिंग इज गुड फॉर एव्हरीवन, ठीक आहे. पण जे आता आजारी आहेत, ज्यांना शक्य नाहीये त्यांनी न केलेला कधीही बरं, ठीक आहे. पण मग उपवास इज लाईक अ ब्रेक. आता कुठल्याही गोष्टीसाठी जर एक रुटीन चालले तर त्यामध्ये ब्रेकची गरज असते. अगदी आपली रोजची ऑफिसची ड्युटी असली तर त्यातही आपल्याला वीकली एक ऑफची गरज असते.
तसाच आपल्याला उपवासासाठी सुद्धा आपल्या डेली रुटीन जेवणातून एक दिवसाच्या ऑफची गरज असते. आता हा ऑफ म्हणजे इक्वल टू साबुदाणा नाही किंवा उपवासाला चालणारे तळलेले सगळे पदार्थ नाही. तर शक्य होईल तेवढं हलकं, पचायला हलकं असं काहीतरी खाल्लं गेलं पाहिजे त्या दिवशी. जसं तुम्ही फ्रुट्स खाऊ शकतात, सॅलड खाऊ शकतात. आणि महत्वाची एक गोष्ट, सॅलडमध्ये पण बरेच लोक ती वरची साल काढून काढतात आणि मग खातात. तर तेही नको करायला. अलॉंग विथ त्यात साली सोबत ते खाल्लं गेलं पाहिजे, कारण त्यातच फायबर्स असतात. सो असं पचायला हलका आणि फायबरस आहार जर का उपवासाच्या दिवशी घेत असतील तर तो उपवास फायदेशीर ठरणार नक्कीच. ओके. मॅम तुम्ही काही बोलताय? जर जसं आता प्रशांत बोलला की आई आहे आणि बिलकुलच बरं नाही आणि तरी पण त्यांना फास्टिंग ठेवायचीच आहे, तर त्यांनी कसं खावं? तर मेजरली आपल्याकडे उपासाचे वेगळे जसे पुणे म्हणा म्हणजे नाशिक म्हणा, प्रत्येकाकडे उपासाचे हे चालतं नाही चालत, हे इकडे चालतं तिकडे नाही चालत, असं बरंच काही काही आहे. सो मी सांगेल की तुमच्या इथं जे उपासाला योग्य आहे ते खा, पण त्याची क्वांटिटी कमी ठेवा. जर कोणत्याही गोष्टीची क्वांटिटी म्हणून खाल्ली, म्हणजे तुमच्या घरात जर छोटी वाटी आहे, प्रसादाला देवाला वापरतात ती वाटी नाही, थोडीशी मोठी वाटी, तेवढं जर तुम्ही प्रमाण खाल्लं साबुदाण्याचं तरी पण ते एवढं स्पाइक नाही करणार. कारण की एक टाइम साबुदाणा खातात बरेच लोक आणि एक टाइम काही खात नाही. आणि बरेच जण हा नवरात्रीचा उपवास दोघी टाइम पाळतात, म्हणजे तो रात्रीही सोडत नाही. जर तुम्ही हा उपवासामध्ये दोघी टाइम खात नाही आणि तुम्ही गोळी घेतायत, ती कसली असू दे, बीपी किंवा डायबिटीसची, तर ती हार्मफुल असू शकते. जर डायबिटीसची घेतलं तर तुम्ही हायपोमध्ये म्हणजेच एकदम कमी शुगर लेवलमध्ये जाऊ शकतात किंवा एकदम हाय स्पाइक शुगर लेवलमध्ये जाऊ शकतात. त्याचबरोबर बीपीचं पण तसेच गोळ्या आहेत. हॅलो हॅलो डॉक्टर प्रेरणा, यू आर नॉट ऑडिबल. नाव आय एम ऑडिबल? येस. सो तुम्ही जर बीपीची किंवा डायबिटीसची गोळी घेत असाल, काही हरकत नाही, तुम्हाला उपवास करायचा आहे तुम्ही करा, फक्त त्याचं प्रमाण कमी ठेवा. म्हणजे साबुदाण्याच्या दोन डिश खाण्यापेक्षा एक वाटी खाल्ली तरी पण इनफ आहे. परत दुपारच्या टायमिंगला फ्रुट्स खा. परत 4-1 वाजता तुम्ही काही घेत असाल ज्युसेस वगैरे, ते तुम्ही रेग्युलरली घेऊ शकतात उपासात पण. आणि रात्रीच्या जेवणात परत तुम्हाला लघु आहारातलं जे काही चालत असेल ते तुम्ही घ्या. एक बरेच ऍप येतात ज्याच्यामध्ये आपण मील्स टाकले की त्याच्यामध्ये शुगर स्पाइक आपल्याला कळून येते. तर अशा ऍपचा पण उपयोग आपण करू शकतो. थँक्यू सो मच. आणि मला याच्यानंतर हे देखील सांगायला आवडेल की म्हणजे आपलं बऱ्याचदा अशा बाबतीतही घडतं, म्हणजे ते आपल्या तरुणाईच्या बाबतीत जास्त होतं की आपण एरवी जरा कमीच खातो, पण उपवासाच्या दिवशी आपण जरा जास्तच भूक लागते आणि जास्त खातो. तर ते आपण ज्यासाठी फॉलो करतोय ते न होता ते वेगळंच काहीतरी होऊन बसतं. राईट. सो येस. सो गाईज, आपण आता इथेच थांबणार आहोत, पण मला पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल, डॉक्टर स्नेहल कुलकर्णी मॅम डायबिटीस तज्ज्ञ आणि डॉक्टर प्रेरणा निकम मॅम महिला आरोग्य तज्ज्ञ, त्यांचा 4 वर्षांपेक्षा जास्त यशस्वी असा त्यांचा एक्सपिरियन्स आहे आयुर्वेदिक प्रॅक्टिससह. आणि आज दोन्ही मॅम आपल्यासोबत इथे खास जोडल्या गेल्यात. नवरात्रीचा आज सुरुवातीचाच दिवस आणि महिलांबाबतीत होणाऱ्या वेगवेगळे आजार आणि डायबिटीज या आजारावरती आपण आज डिस्कस केलेला आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांनी आपल्याला कशा प्रकारे काळजी घ्यायची आणि कशा गोष्टी हँडल करायच्यात, कसं आपल्याला डायबिटीज पासून लांब राहता येईल, या गोष्टी त्यांनी सांगितल्यात. सो तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम असेल, काही चेकअप्स असतील, तर तुम्ही नक्की दोन्ही मॅम सोबत कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्राम आपण सध्या त्यांच्यासोबतच लाईव्ह जॉईन आहोत, सो तुम्ही नक्की त्यांना फॉलो करू शकता आणि काही क्वेश्चन आन्सरही तुम्ही त्यांना त्यांच्या डीएम्स वर करू शकता आणि क्लिनिकलाही व्हिजिट करू शकता. लवकरच आपण पुन्हा एकदा पॉडकास्टद्वारे देखील भेटणार आहोत. सो थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी नवरात्री. आणि दोन्ही मॅम तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या. आणि थँक्यू सो मच की तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या या खास इंटरव्ह्यू मध्ये कनेक्ट झालात आणि सुंदर अशी इन्फॉर्मेशन दिली. थँक्यू सो मच. हे लाईव्ह आपण आता इथेच थांबवतोय. सो तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की पर्सनल मध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.